आज अगदी तोंडाला चव आणणारी, अगदी झटपट होणारी आणि चमचमीत अशी रेसिपी म्हणजे सांबार. तूर डाळ आणि मसूर डाळ हवे त्या प्रमाणामध्ये घेऊन मिक्स करून स्वच्छ धुवून घ्या आणि कुकरमध्ये गरम पाण्यात ॲड करा. त्यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे, नंतर कांदा, टोमॅटो आणि थोडंसं हळद आणि मीठ घालून, नंतर थोडंसं तेल घालून हे सगळं एकत्रित शिजवून घ्यायचं. आणि अद्रक आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे. असं हे ठेचलेलं लसूण आणि अद्रकसुद्धा यामध्ये घालायचं. मस्तपैकी सगळं एकत्र करायचं आणि कुकरमध्ये शिजवायला ठेवायचं. आणि 10 ते 15 मिनटं आधी चिंच ही गरम पाण्यात भिजत घालायची. बघा, छानपैकी सगळं एकत्र शिजलेलं आहे. त्यात हव्या त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकतात, पण पाणी घालताना गरम पाणी ॲड करा. आणि चांगलं उकळी आल्यावर त्यात 1 चमचा सांबार मसाला घालायचा. हा घरी बनवलेला सांबार मसाला आहे. आणि नंतर आपण जी चिंच भिजत घातली होती तीसुद्धा त्यात घालायची. आणि नंतर तडका बनवायचा. त्यात मेथी दाणे, कढीपत्ता आणि चटणी आणि नंतर तो तडका आपण उकळीत असलेल्या सांबारमध्ये घालायचा. आणि नंतर चवीपुरता थोडासा गोडसुद्धा यात ॲड करायचा. अगदी छानपैकी चमचमीत असं सांबार 10च मिनटात प्रिपेअर होतं. आणि इडलीसोबत, डोश्यासोबत हे सांबार अप्रतिम लागतं, खूप छान. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.